सो मी हे आता रव्याचे लाडू बनवायला घेतलेत. ॲक्च्युली मी प्रोसिजर यासाठी नाही शूट केलं कारण मी स्वतः पहिल्यांदा बनवते तर मला माहिती नव्हतं की कसं बनणार. पण आय थिंक सक्सेस झाले आहेत. लेट्स सी आता बाकीचे लाडू वळून घेऊया. फायनली माझे सगळे लाडू वळून झाले आहेत, थँक गॉड. आता मला वाटलं होतं काय माहिती कसं होतं आहे, पण झालं. मिशन कम्प्लिश्ड. पाय येतात मध्ये इथे बघ. असं वाटतंय मला पहिल्यांदा लाडू बनवतो एवढ्या वर्षांनी. खूप मेहनतचं काम मग बनवणं. दिवाळीचा फराळ बनव. दिवाळीचा फराळच बनवते. कसला बनवते. तर हे आता लाडू झालेत तयार बेसनचे. काल चिवडा बनवला होता, आज लाडू. आता पुढे बघू काय अजून बनवणार. फायनली आता करंजी पण व्हायला आली आहे. हां, माझा स्वतःला विश्वास बसत नाही की यंदा मी पूर्ण फराळ केला आहे, एक्सेप्ट चकली आणि शंकरपाळी. कारण चकलीचा साचा मला मिळाला नाही. इट्स ओके, ॲटलिस्ट 2 लाडू, चिवडा आणि करंजी तरी केलं. मी कधीच केलं नाही फराळ मुंबईमध्ये असताना, पण इथे केलं. ॲक्च्युली भरपूर काही गोष्टी शिकले इथे येऊन. म्हणजे प्रयत्न केले, शिकले नाही म्हणजे प्रयत्न केले जे मी घाबरायची. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि मला माहिती आहे माझे घरचे पण खूप प्राऊड करत असतील कारण ते स्वतः शॉक आहेत की मी कसं एवढं सगळं बनवलं. एनिवेज आता हे पूर्ण करूया. हे आमचं कतारमध्ये आम्ही लाईटिंग केलं आहे. ही रांगोळी मी काढली आहे. हे आता लक्ष्मीपूजनची सगळी तयारी करून ठेवली आहे. मुहूर्त 6:04चा आहे आय थिंक. तर ते चालू झालं की सगळं करायला घेऊ. हे आता आमची लक्ष्मीपूजन झालंय. सगळ्यांनी नमस्कार करा. सगळ्यांना हॅपी दिवाळी. सगळ्यांचं
सुख समृद्धी भेटो सगळ्यांना.